अवघड तप आचरोन करीन प्राणा. अगो बाई, काकीसाहेब महाराज. अगं असू दे असू दे. म्हटलं वाड्यावरच आहेस तर तुला भेटून यावं. 4-5 दिवसात दिसलीच नाहीस ग कुठे. तशी मी बाहेर पडतच नाही कुठे. बरोबर आहे, माधव नाहीये ना इथे, म्हणून तुझं लक्ष कशातच लागत नसेल. अगं आपल्या बायकांचं हे असंच असतं बघ. पुरुष मोहिमेवर असले ना ही काळजी करत वाट पाहायची, आणि वाड्यावर असले की आपल्यापर्यंत कधी पोहोचतील याची वाट पाहत काळजी करायची. बसावं ना. हो. काय पोथी वाचन चाललंय वाटतं? हो. काय वाचतेस ग? हरिविजय. सासूबाईंनी दिलाय वाचायला. हरिविजय का? अगं हरिविजय अगदी नियमितपणे वाचायचा असतो हो. वाचतेस ना? हो. फार चांगला ग्रंथ आहे बाई हरिविजय. मला तर अगदी भारी आवडतो. एकदा इकडे हट्टच धरला, म्हटलं मला हरिविजय ऐकायचाच आहे. अगं स्वतःचे डोळे ताणून ताणून वाचण्यापेक्षा शांतपणे ऐकलेला बरा. भक्तिभावानं ऐकता तरी येतो. इकडचा स्वभाव तुला माहितीच आहे. झालं दुसऱ्या दिवशी 4 पुराणिक हजर. म्हटलं बाबानो कशाला आलात? तर म्हणाले कसे हरिविजय वाचायला. म्हटलं असं करा, उद्यापासून एकेकानी या. अगं चांगला 4 दिवस मनसोक्त मनोभावे ऐकला हो हरिविजय. आणि बरं का, पांडव वनवासाला जातात ना तो प्रसंग ग, डोळ्यातलं पाणी अगदी थांबत नाही बघ. अहो काकीसाहेब महाराज, तो हरिविजयातला नाही, तो पांडव प्रतापातला प्रसंग असेल. इतकं मेलं वाचायचं काय काय म्हणून लक्षात ठेवणार. खरंय हो. अगं मैना. जी बाईसाहेब. सरबत आण. जी. मला नको बाई सरबत. मोतीचुराचे लाडू करवले होते. निजामाचं एवढं संकट टळलं, मागून घेतलं होतं. म्हटलं उशीर नको व्हायला. अगो बाई, संकट टळलं? जसं काही तुला माहितीच नाही. खरंच मला काही. काय काय झालं? इकडची स्वारी मोहिमेवर गेल्यावर दुसरं काय होणार. निजामाचा यांनी अगदी धुव्वा उडवून टाकला बघ. बाकी शत्रूला कुठे आणि कसं गाठावं या डावपेचात स्वारी भारी तल्लखच. चांभार गोंद्याला असा काय गाठलाय म्हणून सांगू, आणि पार धुव्वा उडवला बघ त्याचा. गजानना. अगं तेच तर झालं ना. निजामानं प्रत्यक्ष श्रीभंग केला. मग त्याची गाय कोण करणार ग. मग काय आला नागपुटीत धरून शरण. मग काय उजेड. स्वारींचा स्वभाव पडला भोळ्या सांभाचा अवतार. शत्रूवर सुद्धा दया दाखवणारे. झालं, शत्रूची दया आली, तह करून मोकळे झाले. पण एक सांगते रमा तुला, की निजाम आता यापुढे डोकं वर काढून म्हणून बघणार नाही. म्हणजे लढाई संपली ना आता? अगं रमा, लढाई कशी संपेल. आता कर्नाटकात जाणार आहे तसं समजलं. 2-4 दिवसात खलिता येईलच. पण रमा, या सगळ्या विजयात एक गालबोट लागलं बघ. काय झालं? निदान माधवानं तरी असं करायला नको होतं. काय केलं इकडून? आता ही मला माहिती नाही असं म्हणू नकोस. तुझ्या विषयीच आहे ते. माझ्याविषयी? आणि मोहिमेवर असं आडून बोलण्यापेक्षा काय ते स्पष्ट सांगून टाका ना काकीसाहेब. आता हे बघ, तुझ्या वडिलांकडे मिरज होतं का नाही? होतं ना. माधवानं ते त्यांच्याकडून काढून पटवर्धनांना दिलं. अगं आपल्या सासऱ्याशी प्रत्यक्ष लढाई करणं हे पेशव्यांच्या इब्रतीला शोभतं का? बाबांची लढाई इकडून? नाहीतर काय. छिछी, हे मात्र अगदी वाईट झालं हो.
मला राजकारणातलं काही कळत नाही, पण पण बाबा क्षेम आहेत एवढंच मला माहिती. इकडून काय करणं झालं याचा विचार करणं मला शोभणार नाही. खरं आहे ग बाई, खरं आहे. शेवटी आपण बायका तरी काय करणार? हं? कोण? विठा? केव्हा आलीस ग? मगाशीच बाईसाहेब जाऊबाई आल्या? आल्या. बरं मुली, येते मी. आणि हे बघ, प्रकृतीला सांभाळ, नीट काळजी घे हो. येते मी. हा, बाईसाहेब तुम्हाला आई साहेबांनी बोलावलंय. सासूबाईंना म्हणावं माझं डोकं दुखतंय, मी थोड्या वेळाने येते. मैना, कोणाला याद सोडू नकोस आता. जी. कोण? रामजी काका काय? हो. आणि तुम्ही अजून इथंच? इथंच हा, म्हणजे आम्ही आता कुठे जाणार बाबा, चाकरी सोडून? मला वाटलं की यालास का काय मिरजला. मिरजेला? आता मिरजेला आपलं काय राहिलं बाबा, रमाबाई साहेबाबरोबर इकडे आलो, आता मिरजेला आपलं काय आहे? खरं आहे गडे, तिथं आता काय राहिलं तुझं? जिथं तुझ्या धन्याचं वतन गेलं तिथं तुझं काय राहील? खरं आहे. धन्याचं वतन गेलं म्हणजे? हा, म्हणजे तुला काय माहितच नाही म्हण की? नाही बा. अरे मर्दा, तुझ्या धन्याचं मिरज मारलं की तुझ्या मालकानी, पेशवे सरकाराने पटवर्धनाला मिरज दिलं. हा, पटवर्धन सरकारला मिरज दिलं? हा. आलो आलो. अरे अरे ऐक, आलो, थांब. अरे मारते. मैना, मला त्रास देऊ नकोस. मुली, पड पड रमा. आज मला तुझा अभिमान वाटला बाळ. विठीनं मला सगळं काही सांगितलं. आज तू पेशव्यांची पत्नी शोभलीस. माधवावरचा तुझा विश्वास पाहून माझं मन अगदी भरून आलं. सासूबाई, ओके. बाळ, माधवाला मी लहानपणापासून ओळखते. त्याच्या हातून काही अनुचित घडायचं नाही बरं. त्याला जे करावं लागलं तेच त्यानं केलं. राज्यकर्त्याला इच्छा नसतात मुली, फक्त कर्तव्य असतात. ओके, रडू नको. स्वस्थ विश्रांती घे आणि तब्येतीला सांभाळ. रामजी काका, रामजी काका, अरे एकलाच काय बसलास इथं? अरे काका बोल की. काय झालं बाबा? अरे असा का बसलास जगबुडी झाल्यासारखा? होय, झालीये जगबुडी. तुला काय करायचं? तू जा इथून. काका, अरे तुला काय बरं बिरं नाही काय? अरे मला काय धाड भरली या, मस्त न खाय की. हे बघ, म्या भाकर आणली, जरा खाऊन घे बघू. अरे काय काटे भरायचे पोटात? तू जा इथून माझ्या मोरून. काका, असं का करतो यास? हे बघ, मी भाकर ठेवतीय, जरा खाऊन घे म्हणजे बरं वाटेल. हा, बरं वाटेल. अरे खाऊन घे की. बाईसाहेब, बाईसाहेब,
काय ग मैना? तो रामजी काका बघा ना कसा करतो या. कुणाशी बोललं ना चालं ना, एकटाच गप बसला या. रामजी काका? मी विचारलं त्याला तर माझ्याच अंगावर वरडला. तू थांब, मी बघून येते. रामजी काका? कोण कोण? ताईसाहेब? ताईसाहेब नाही, रमा. माझ्या लग्नानंतर माहेरून जरी सेवक म्हणून आला असलास तरी पहिल्यापासून आपल्यात कधीच धनी आणि सेवकाचं नातं नव्हतं. लहानपणापासून मला अंगा खांद्यावर खेळवणारा एक वडीलधारा सोबतीच वाटत आलास तू. म्हणूनच तर आमची काका म्हणते मी तुला. वय ग पुरी वय. तू तुझ्या बापानं मला कधी बी चाकरावानी वागवलं नाही, म्हणून तर माझं काळीच फाटतंय. काय झालं रामजी काका? अगं श्रीमंताच्या घरची राणी झालीस म्हणून तू बी त्यांच्यावानी कातड जाड करून घेतीस होय. पण आमच्या छाताडाच्या पिंजऱ्यामध्ये काळजाचा तुकडा बाकी आहे अजून. असा धीर सोडून काय होणार रामजी काका? काय होणार? आता काय व्हायचं बाकी राहिलंय? माझ्या धन्याचं छप्पर गेलं. आपल्याच माणसानं त्याचं घर लुटून दुसऱ्याच्या पदरात घातलं आणि तू विचारतेस काय होणार? तुला आणि मला राजकारणातलं काही कळत नाही, खरं ना रामजी काका? हा, नसल कळत, पण माणुसकी तरी कळते की नाही आम्हाला? तीही समजणं इतकं सोपं नाही रामजी काका. आई वडिलांचं क्षेमकुशल इकडनं नक्की पाहिलं जाईल अशी खात्री असून सुद्धा एक मुलगी म्हणून व्हायचं ते दुःख मलाही झालं. पण सासूबाईंच्या कुशीत डोळ्यातल्या पाण्या वाटे ते दुःख वाहून गेलं आणि मग मी उरले ती केवळ आपल्या माणसावर विश्वास असणारी त्याची पत्नी, त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास असणारी एक गृहस्वामिनी, कुलपरंपरेवर श्रद्धा असणारी एक सून आणि सर्वात शेवटी एक सावली. सावली? होय रामजी काका. कुठल्या तरी जन्मातल्या पूर्व पुण्याईमुळं आपली आयुष्य फार थोरा मोठ्यांशी जोडली गेली. आपण सावलीसारखंच राहायला पाहिजे. उन्हात अनात मुकाटपणं मागं राहून साथ देणारी आणि अंधाराच्या साम्राज्यात त्यांच्या रूपात एकरूप होऊन जाणारी सावली. बाकीचा विचार करण्याचं आपल्याला काही कारणच नाही. पोरी अग कुठे शिकलीस ग बाई हे शहाणपण? हे शहाणपण आहे की नाही मला माहित नाही काका, पण जर असेलच ना तर ते कुठे शिकावं लागत नाही. आपल्या माणसाबद्दल मनात श्रद्धा असली, प्रेम असलं की ते आपोआप कळतं. पण आम्ही येडीखुळी माणसं, आम्ही आपलं दुःख कसं आवरायचं? कसं आवरायचं? आपल्या मनाला एकच प्रश्न विचारायचा, मामा जी. पुढे कूच करायची वेळ आली तरी अजून काकांच्या फौजा आल्या नाहीत. तसा निरोप वेळेवरच गेला श्रीमंत. फौजा वाटेवरच असतील. छावणी उठवून याला वेळ लागणारच. तेही खरंच आहे म्हणा, कारण ती काकांची छावणी, त्यांचा लवा जमाय मोठा. तरी काकांकडून दिरंगाई झाली की मनात
शंकेची पाल चुकचुकायला लागते. श्रीपती. जी सरकार. सुभाण्या कुठे आहे? बाहेर उभा आहे सरकार. त्याला म्हणा ताबडतोब दादासाहेबांच्या छावणीवर जाऊन ये. जी सरकार. आणि अजून फौजा आल्या नाहीत ते बघून ये. जी सरकार. हे बघ, फौजा त्याला बहुतेक वाटेवरच भेटतील, पण जे काय असेल ते आम्हाला तातडीने येऊन कळव. आज्ञा सरकार. मामा, कोणतीही मोहीम स्वतंत्रपणे हाती न देता आमच्या बरोबर पुढे कूच करण्याचा निर्णय आम्ही काकांना सांगितला. यात त्यांना काही गैर तर वाटलं नसेल? यात गैर वाटण्यासारखं काय आहे श्रीमंत? कितीही जपलं तरी काका कधी काय करतील ते सांगता येत नाही, कारण त्यांच्या भोवती कान फुंकणाऱ्यांचा तोटा नाही. आता हा निजामाचा तह, आम्ही ठामपणे त्याच्या विरुद्ध होतो, तरी हा तहाचा निर्णय काकांनी घेतला, तो त्यांच्या बुद्धीने नक्कीच नाही. मामा, नाही बापू, नाही. कधी कधी विचार करायला लागलं की माधवाचंच बरोबर होतं असं वाटायला लागतं. निजामाशी आपण तह करायला नको होता, त्याला कायमचं चेचून टाकायला हवा होता, पुरता नेस्तो नाबूत करायला हवा होता कायमचा. दादासाहेब, ती फार मोठी चूक झाली असती. म्हणजे? अहो, पाहुण्याच्या हातून साप मारायचा, त्याचं श्रेय मात्र स्वतःच उपटायचं आणि पाहुण्याला मात्र बाहेर ओसरीवर झोपायला लावायचं. असे हे खेळ चाललेत श्रीमंतांचे. असं? बापू, बापू, तुमची ही कोड्याची भाषा आपल्या रांगड्या डोक्यात काही शिरत नाही. तुम्ही आपलं रोख ठोक काय ते बोलत चला बुवा. दादासाहेब, आपल्यावरच्या लोभामुळे तसंच बोलायची वेळ आली आहे. असं पहा दादासाहेब, आपल्या पराक्रमाविषयी कुणालाच शंका नाही. श्रीमंत एकटे आपल्याशिवाय निजामाचं पारिपत्य करायला जाते तर काय घडतं? अरे बाबा, म्हणून काय झालं? आमचा माधव तसा अजून लहानच आहे. काका म्हणून त्याचं रक्षण करणं हे आमचं परमपवित्र कर्तव्य आहे. हीच भावना श्रीमंतांची आणि त्यांच्या सल्लागारांची असती तर सगळं व्यवस्थित होतं. पण दादासाहेब, तसं नाही. आपल्या पराक्रमाचा उपयोग तर करून घ्यायचा, पण सत्ता मात्र स्वतःच्या एक हाती एकवटलेली कशी राहील हे पाहायचं. भावना विवश होऊन नाते संबंधाचा उल्लेख केला की संपलं. श्रीमंत, आता त्याचा विचार करून मनाला त्रास करून घेण्यात काहीच मतलब नाही. इथून पुढली पावलं कशी टाकायची याचा विचार केला पाहिजे. त्र्यंबकराव, आधी माणसाचं आयुष्यमान ते काय, आणि त्यातून दौलतीची जबाबदारी जर अंगावर असेल तर आलेल्या संधीचा निश्चितपणे आणि काळजीपूर्वक वापर हा केलाच पाहिजे. नशीब फार वेळा दार ठोठावीत नाही पेठे. मला कल्पना आहे श्रीमंत, आपण ही मोहीम हाती घेतली ती मनी ही खूण गाठ बांधूनच. दादासाहेबांनी त्याच्याशी तह केला. निजामासारखा साप दिवसला लावून मोकळा सुटला. आपले सगळे मनसुबेच ढासळले. त्र्यंबकराव, काकांना एक कळत नाही, निजाम हा एकटा शत्रू नाही आम्हाला. असे शत्रू जर पाळत बसलो तर शासनाची घडी व्यवस्थित बसवणार केव्हा? आता हा सुटून गेलेला साप ठेचला पाहिजे, नाहीतर गारुड्यासारखा मंत्रून भारावून आपल्या पेटारात बंद करून ठेवला पाहिजे. परमेश्वर कृपेनं यावेळेला संधी आपल्या बाजूने होती. उद्या ती निजामाच्या बाजूने गेली तर पश्चात्तापासून दुसरा पर्याय नाही. शांत व्हा श्रीमंत, तह होऊन गेला आहे. काकांच्या दयाळूपणाची कीव करावी की संताप धरावा तेच कधी कधी कळत नाही त्र्यंबकराव. श्रीमंत, आपल्या नातेसंबंधात मी बोलणं इष्ट नाही, पण श्रीमंतांनी आता सावध व्हावं. एकदा घडलेली चूक निदान परत घडणार नाही याची खबरदारी घेऊनच पुढली आखणी करावी. आपण अगदी योग्य बोललात त्र्यंबकराव. सवता सुभा काकांच्या हाती दिला की त्यांच्या निर्णयात गफलत होणारच. आता इथून पुढे कोणत्याही मोहिमेची
अगर चढाईची सूत्र त्यांच्या हाती देऊन उपयोगी नाही. निर्णय त्यांनी घ्यायचे आणि त्याच्या जबाबदाऱ्या आम्ही स्वीकारायच्या, हे इतोपर होता कामा नये. म्हणूनच म्हणतो आता याचा पुनश्च विचार नको. निजाम सुटल्याच्या आठवणीनं श्रीमंताला आणखी त्रास होतो. आपला निर्णय अत्यंत योग्य आहे. त्यांनी आपल्या जवळच राहावं. दादासाहेबांच्या समशेरीवर आपला जरूर भरोसा आहे. सरकार. कोण श्रीपती? सुभाने आला. सरकार, दादासाहेबां त्यांच्या छावण्या कवा सुटल्या? समधे पुण्यासनी रवाना झाले सरकार.